नमस्कार मित्रांनो, तुमचंही घरकुल मंजूर झालेलं असेल आणि तुम्ही जरी नंदुरबार जिल्ह्यामधील असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, घरकुल मंजूर झालेलं असून राज्य सरकारने त्या घरकुलासाठी 50,000 रुपयाची वाढीव रक्कम मंजूर केली होती। याबाबत एक शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला होता मित्रांनो, परंतु अद्यापही लोकांना हे वाढीव 50,000ची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि याबाबत लोकांमध्ये अनेक असे संभ्रम निर्माण झालेले आहेत। हे जे संभ्रम निर्माण झालेले आहेत हे संभ्रम दूर करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले लोकांमधील जे संभ्रम आहेत तर ते दूर करण्यासाठी। तर काय ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे वाढीव अनुदान मिळण्याबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेले असून वाढीव अनुदान त्यांना निश्चित मिळणार असल्याने ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी संभ्रम दूर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत। राज्यातील दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबवतं। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देखील उपलब्ध करून देत आहे। साहजिकच योजनेसाठी मोठ्या संख्येने लाभार्थी पुढे येत आहेत। तथापि वाढत्या महागाईमुळे बांधकामाचे सर्वच साहित्य महागल्याने घरकुलांसाठी अनुदान पुरेशा ठरत नसल्याने लाभार्थी सांगतात। मित्रांनो, तुटपुंज्या अनुदानात घरकुल पूर्ण होत नसल्याने घरकुलाचे अनुदान वाढवून देण्याची मागणी शासनाकडे केली होती। शासनाचे घरकुलाचे अनुदान 1,30,000 रुपये आहे। महागाई लक्षात घेऊन शासनाने घरकुलाच्या अनुदानात 50,000 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। यात 35,000 रुपये घराचे बांधकाम तर 15,000 रुपये सूर्यघर योजनेतून सोलर सिस्टीम बसवण्यासाठी देण्याचं निश्चित केले आहे। मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की हे जे 50,000 रुपये वाढीव रक्कम देणार आहे सरकार, तर ते डायरेक्टली 50,000 आम्हाला जशात तसे मिळणार आहेत का? तर नाही मित्रांनो, 35,000 रुपये तुम्हाला अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी वाढीव रक्कम येणार आहे आणि त्यानंतर 15,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला PM सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर बसवण्यासाठी, तुमच्या छतावर सोलर बसवण्यासाठी ते अनुदान स्वरूपात मिळणार आहे। अशी एकूण 50,000 रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकारने वाढवली होती मित्रांनो। त्यानंतर कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांनी जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, दडगाव, अक्कलकुवा यासही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना पत्र काढले असून वाढीव अनुदानाबाबत घरकुल लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न करावा। त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामअधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता त्यांना सूचित करण्यात यावे। वाढीव अनुदान शासन निश्चित देणार आहे, तशी कारवाई देखील सुरू असल्याचे घरकुल लाभार्थ्यांना आश्वास करावे। शिवाय घरकुलांचे बांधकाम प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे पत्रात नमूद केलेले आहे। नंदुरबार जिल्ह्यात 1 लाखापेक्षा अधिक घरकुल मंजूर करण्यात आली आहेत। पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे। याशिवाय बहुसंख्य लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान अदा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र अनुदानाच्या रकमेतून घरकुलांचे बांधकाम पूर्ण होत नसल्याची ओरड करत आहे। काही ठिकाणी लाभार्थ्यांनी उदासीन भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। आता शासनाने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यास निश्चितच सकारात्मक चित्र निर्माण होईल मित्रांनो। आता वाढीव अनुदान हे शासन आवास सॉफ्टवेअर टाकणार आहे। शिवाय ज्यांनी घरकुल पूर्ण केले आहे त्यांनाही अनुदान देण्यात येईल। घरच्या बांधकामाचे मूल्यांकन पूर्वी फक्त ग्रामीण गृहनिर्माण अभियंता करीत असे, आता प्रशासनाने ही जबाबदार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरही सोपवली आहे। त्यामुळे मूल्यांकनात अधिक पारदर्शकता आली आहे। पैशाबाबत लाभार्थ्यांमध्ये असलेली संभ्रम दूर करून त्यांना घरकुल बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, घरकुलाची वाढीव अनुदानाची रक्कम शासन 100% देणार आहे। याबाबत लाभार्थ्यांनी संभ्रम न ठेवता आपले घरकुल पूर्ण करावे। प्रशासनानेही ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मार्फत वाढीव अनुदान मिळण्याबाबत लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मित्रांनो, असं जे आहे तर ते राजू किरवे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तळोदा यांनी ही महत्त्वपूर्ण अपडेट याबाबत दिलेली आहे। मित्रांनो, बरेच लोक काय म्हणत होते की आमचं घरकुल पूर्ण झालेलं आहे, जरी आमचं घरकुल मंजूर झालेलं आहे, आम्ही जरी घरकुल पूर्ण करून घेतलं तर आम्हाला जी वाढीव रक्कम आहे तर ती वाढीव रक्कम नंतर मिळणार नाही। याबाबतच या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचं घरकुल पूर्ण करा, तुम्हाला वाढीव रक्कम ही निश्चितच दिली जाणार आहे। मित्रांनो, तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब
सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.